मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचं स्वागत आहे. माझं नाव रमेश आहे. मी घरी एकटा राहतो आणि माझ्या घरी एक कामवाली आहे. मी तुम्हाला तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेची कथा सांगणार आहे. ज्या दिवसापासून अंजली माझ्याकडे राहायला आली, त्या दिवसापासून माझ्यात काही बदल घडू लागले होते. मी विचार करत होतो की अंजली ही 19 वर्षांची एक सेविका आहे, जी नेहमी माझ्या आसपास फिरत असते. मी तिला नेहमी लहानच मानत होतो, पण एके दिवशी ती मला म्हणाली, "मालक, मला लहान समजण्याची चूक करू नका." त्या रात्रीनंतर मी थक्क झालो. त्या रात्री अंजली 19 वर्षांची मुलगी न वाटता 25 वर्षांची एक प्रौढ स्त्रीप्रमाणे वागत होती. मला जाणवू लागलं की अंजली आता फक्त एक साधी सेविका नाही. तिच्या वागण्यात एक वेगळीच बुद्धिमत्ता आणि परिपक्वता दिसत होती, जी ह्यापूर्वी कधीच नव्हती. एका रात्री मी झोपण्याची तयारी करत असताना अंजली अचानक म्हणाली, "मालक, तुम्ही कधी विचार करता का की आयुष्यात काहीही घडू शकतं?" मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, "अंजली, तू काय म्हणायचंय?" ती काही वेळ शांत राहिली. मग हळूहळू म्हणाली, "तुम्ही मला नेहमी तुमच्या मागे चालताना पाहता, पण माझ्यात काही वेगळं आहे असं तुम्ही कधी विचार केलं का?" तिच्या शब्दांनी मला गोंधळात टाकलं. अचानक ती इतकी गंभीर आणि रहस्यमयी का झाली? "अंजली, तू खरंच काय म्हणायचंय? स्पष्ट सांग." मी थोड्या कठोरपणे म्हणालो. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याजवळ बसून म्हणाली, "मालक, मी तुमच्यासोबत फक्त नोकराणी म्हणून राहू इच्छित नाही. माझ्या मनात काहीतरी वेगळं आहे, जे मी तुमच्यापासून लपवू शकत नाही." तिच्या या बोलण्याने मी चकित झालो. याचा अर्थ काय? मी पुन्हा विचारलं. अंजलीने माझ्या डोळ्यांत पाहत हळूच म्हणाली, "मालक, मी तुमच्यावर प्रेम करते. कदाचित हे चुकीचं असेल, पण हे खरं आहे." माझ्या मनात एक वादळच उठलं. मी अंजलीकडे कधीच या नजरेने पाहिलं नव्हतं. तिचं बोलणं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं आणि मला समजत नव्हतं की ह्या परिस्थितीला कसं सामोरं जावं. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. अंजलीचं बोलणं माझ्या मनात अशांतता निर्माण करत होतं. दुसऱ्या दिवसापासून मला जाणवलं की अंजलीच्या वागण्यात एक वेगळाच बदल झाला आहे. ती आता पूर्वीसारखी नव्हती. तिच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि धैर्य दिसत होतं, जे मी ह्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. हा बदल काय सांगत होता? अंजली खरंच तीच होती, जी ती दाखवत होती, की तिच्यात आणखी काही गुपित होतं? कथा इथेच संपत नाही. अंजलीच्या मनात अजूनही अनेक गुप्त रहस्य होती, जी हळूहळू उलगडणार होती. अंजलीच्या या अनपेक्षित प्रेमाच्या कबुलीने माझं आयुष्य एका विचित्र अशांततेत टाकलं होतं. काही दिवस मी तिच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार काही ना काही कारणाने माझ्याजवळ येत होती. तिच्या बदललेल्या वागण्यात आणि डोळ्यांतली एक वेगळीच चमक मला अस्वस्थ करत होती. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसलो होतो. अंजली शांतपणे येऊन माझ्याजवळ बसली. तिच्या हातात एक जुना डबा होता. तिने हळूच तो डबा उघडला आणि त्यातून एक पत्र काढून म्हणाली, "मालक, हे पत्र मी तुम्हाला देण्यासाठी अनेक वर्षांपासून ठेवलं होतं, पण कधी धैर्य झालं नाही." ती असं म्हणताच मी थरथरत्या हातांनी ते पत्र घेऊन वाचायला लागलो. पत्रात लिहिलं होतं, "प्रिय मालक, ज्या दिवसापासून मी तुमच्या घरी आले, तेव्हापासून तुम्ही मला नेहमी एक सेविका म्हणून पाहता. पण माझ्या मनात तुमच्याबद्दल जो आदर आणि प्रेम आहे, ते त्यापेक्षा खूप जास्त आहे. मला माहीत आहे की आपल्यात जे काही आहे ते समाजाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, पण मी ते नाकारू शकत नाही. मी तुमच्यासाठी माझं आयुष्यही देऊ शकते." पत्र वाचून मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण एक प्रकारची ठामता देखील होती. मी विचारलं, "अंजली, तुला असं का वाटलं की हे योग्य आहे?" ती म्हणाली, "मालक, मी तुम्हाला जवळून पाहिलं आहे. तुम्ही किती एकटे आहात हे कोणालाच समजत नाही, पण मी तुमचा एकटेपणा जाणते. मी फक्त तुमच्या आयुष्यात थोडी शांती आणू इच्छिते." ती हे बोलताना थांबली, पण अंजलीचं हे वागणं मला अस्वस्थ करत होतं. मी शांतपणे म्हणालो, "मी तुमच्या भावनांची कदर करतो अंजली, पण आपलं नातं नेहमी मालक आणि सेविका असंच राहिलंय. ते असं बदलणं योग्य ठरणार नाही." अंजलीने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त शांतपणे बसून राहिली. मी तिच्या हातावर माझा हात ठेवला आणि म्हणालो, "तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस अंजली, पण आपण आपल्या मर्यादा पाळायला हव्यात." तिने हळूच मान डोलावली, पण तिच्या डोळ्यांत एक दडलेलं दुःख होतं. त्या रात्री मला जाणवलं की अंजलीचं मन जड झालं होतं. काही दिवसांनंतर मी पाहिलं की अंजलीचं वागणं पुन्हा विचित्र झालंय. खूप प्रयत्न करूनही मी स्वतःला थांबवू शकलो नाही. त्या रात्री मी अंजलीसोबत एका नव्या सुखाच्या सागरात वाहत गेलो. अंजली खूप आनंदात होती. बराच वेळ आनंद घेतल्यानंतर अंजली शांत झाली. मग आम्ही उठलो, ताजेतवाने होऊन झोपलो. अशा प्रकारे 2-3 महिने मी अंजलीसोबत वेळ घालवत राहिलो.
अचानक एके दिवशी अंजलीने मला सांगितलं की ती गरोदर आहे. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणाली, हे तुमचं मूल आहे. पण मी नकार दिला. मग तिने डॉक्टरकडे जाऊन सर्व काही ठीक केलं. सर्व काही पुन्हा पूर्ववत झालं. ती पुन्हा त्या उत्साहाने काम करू लागली, जो तिने आधी केला होता. मला वाटलं की कदाचित ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकली आहे. ती यशस्वी झाली होती. पण एके दिवशी मी घरी परतलो, तेव्हा पाहिलं की अंजली घरी नाही. मी संपूर्ण घरात तिला शोधलं, पण कुठेच तिचा पत्ता लागला नाही. तेव्हा एका मित्राने मला सांगितलं की अंजलीला शेवटचं नदीकाठी पाहिलं होतं. मी धावत तिथे पोचलो, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अंजलीनी नदीत उडी मारण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या पावलाने मला खोलवर प्रभावित केलं. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या नकारामुळे ती असा मोठा निर्णय घेईल. मी तिला थांबवू शकलो नाही. अंजलीच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य एका विचित्र शांततेत बुडालं होतं. तिचा चेहरा, तिचा आवाज आणि तिचं शेवटचं पत्र वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. मी अनेकदा सामान्य होण्याचा प्रयत्न केला, पण अंजलीच्या आठवणी मला शांतपणे जगू देत नव्हत्या. मी अंजलीचं दुःख कधीच समजलं नाही, आणि जेव्हा समजायचा प्रयत्न केला तेव्हा खूप उशीर झाला होता. मी ढसाळसा रडलो. मला कधीच वाटलं नव्हतं की अंजलीच्या मनात इतकं खोल प्रेम आणि दुःख दडलं होतं. तिच्या नसण्याने माझं आयुष्य रिकामं झालं होतं, आणि तिच्या आठवणी मला दररोज दुःख देत होत्या. त्या दिवशी मी एक निर्णय घेतला. अंजलीच्या आठवणींप्रती आदर दाखवत मी एक छोटंसं स्थान बनवलं, जिथे मी तिची डायरी आणि तो डबा ठेवला. मी दररोज तिथे जाऊन तिला आठवत असेन आणि माझ्या मनाचं ओझं हलकं करत असेन. अनेक वर्षांनंतर मी स्वतःला माफ करण्याचा प्रयत्न केला. मी शिकलो की प्रेम कोणत्याही रूपात येऊ शकतं, आणि आपल्याला ते समजून घ्यायला आणि स्वीकारायला हवं. तर मित्रांनो, आजची कथा इथेच संपते. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल फक्त तुमच्यासाठी बनवलं आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन. तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.